दुकान बंद करून आत्ताशी आलोय आम्ही. आता 9:45 वाजलेत आणि आजचा काय प्लॅन आहे पहा. काय ग ते चकली, साबुदाणा चकली काल बनवल्या होत्या, आज तळून बघायलो. कशा वाटतात चकल्या? तू खाऊन बघितली की नाही? हा काय बोल खाऊन? नको आणू रे, बस झाल्या. नको एवढं मोठं आणलं की नको जायचंच का वेळेला. ते पातेल्यामध्ये नाही तळता येत. बदल बजायला नको पातेल्यामध्ये ठसका वेळेला. नाही म्हणलं ना मी, तुला नाही म्हणलं ना, काऊ नाही फेकण्यावर. जेवणाचं काय नियोजन आहे आजचं जरा शुभांगी सांगशील का मला? आज काय भाकरी बेसन. भाकरी सकाळच्या भाकरी उरलेल्या आहेत मित्रांनो. सकाळी म्हणजे 2 वाजता स्वयंपाक केला होता. आज नारळ आले होते 500, त्याच्यामुळं जरा उशीर झाला आम्हाला. गिऱ्हाईक जरा खूपच छान होता. आज रविवार होता ना, रविवार असल्यामुळं इथं आहे ना MIDC एरिया आहे, तर कंपनीला सुट्टी असते रविवारची, त्याच्यामुळे गिऱ्हाईक खूप छान चालतं. बाकी आपण चकली खाऊन बघू कशी झाली. गरम लागली. हे बघा, काल चकल्या बनवल्या होत्या, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असं. तर आज तळून पण बघितलं, एकदम भारी अशा आणि कुरकुर झाल्या. कुरकुर म्हणजे असं दाबून, असं दाबून दाखवायचं, असं. अशा कुरकुर झाल्यात मस्त अशा कुरकुर एकदम. खाऊन दाखवू? गरम आहे काय? नाही, थंडी झाली. खाऊन दाखवू म्हणजे तू लगेच खातेस. आम्ही लय गप्पी. सागर कितीला गेलास तू आता? तुम्ही सांगा कशा झाल्या. सागर कितीला गेलास? 10वीला. खरं सांग रे. 10वी आहे का? सागर खरं सांग कितीला गेलास? सागर आहे 6वीला आणि दादू आहे 7वीला गेलास. आणि सागर आहे 4थी, 5वीला जाशील ना रे. आणि वर दुपारी जास्त गरम होऊ लागलं म्हणून कूलर वरती आणलंय. चालू नको हा कशा झाल्या काय तर सांगा. नंबर एक झालात, खूप छान लागायला. आता बेसन बनवणं चालू आहे. पाणी चांगलं आहे प्यायचं. कोणतं? नाही जेवण करायचं आता. मस्तपैकी आज बेसन आणि बाजरीच्या बाजरीच म्हणालो, तोंडामध्ये बाजरीचे आले का, ज्वारीच्या भाकरी. खाली कढईमध्ये काय दाखव. वांग्याची भाजी बनवली ती सकाळी दुपारी. आहे का? नाही संपली. थोडीफार वाटे. दादू सागर जेवले का? चला संपत आले, काय अडचण नाही. बाकी आम्ही रांजणगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. बरेच दिवस झालं सोशल मीडियावरती काम करतोय, व्हिडिओ बनवतोय डेली. शुभांगी साडी लई भारी वाटते का तुला? या साडीवर व्हिडिओ बनवला ना, व्हायरलच होतो. आणि बायकोची तब्येत कशी वाटते आता कमेंट करून सांगा. आता मस्त तब्येत वाढायला लागली हळूहळू. एक खावते की एकही खाल्लं नाही. म्हणजे मला चांगलं लागलं म्हणजे अजून बनवायला परमिशन भेटते. काय तुमच्याकडून परमिशन घ्यायला काय माझ्या मनावर राहिलं. बनवल्यानं तुम्ही खाणारच ना, बनवल्यानं थोडी फेकून देणार. तुम्ही नाही खाल्लं तरी दादू सागर आहेत खायला. उपासाला मी पण खाते आता नवरात्री, म्हणजे ते लागत नाही का मग खायला? आता नवरात्री आली येतातच ना, नंतर बनवू का मग नवरात्री पावसाळ्यात? हां नाही नको रे, नको व्हिडिओमध्ये कूलरचा आवाज येतो. नको फक्त 2-3 मिनटामध्ये आपला व्हिडिओ बंद केला ना, मग चालू कर जेवण करताना. बस कांदा कापतो पण. कांदा मला तिखट लागतं, मला कापला होता.
झालं बेसन झालं लढत बसलो होतो. बेसन झालं की लगेच आपण जेवण करूया. लेकराला मस्त आवडायला चकल्या. तर खाली पडले झालं. नाही चकल्या ठेवा 4-5. तुम्ही पाडू राहिले. ओ पप्पा हां बंद कर. तुम्ही नाही जरी म्हणले तरी मी बनवणार आहे. एक तर पापड्या बनली साबुदाण्याच्या, तर मग चकल्या. साबुदाण्याच्या पापड्या बनवल्या त्या खिस नको चालू करू रे. खिस टाकणं लागतं. नको रे चालू करू या हे मार खाय तुला. काढात काढात करतो की हे नको रे, थांब. हे पण तुला 2-5 मिनिटं सांगितलं ना थांब. कूलरचा आवाज येते व्हिडिओमध्ये मग सारखा. बघू दे ना बेसन कशी बनवाली मम्मी. असं पुढ्यानं होतो. डायरेक्ट पुढे ना. मग बेसनच नाही टाकायचं. आता गेलं की आणते ना डाळी. मला इथं काय घ्यायचं काम पडत नाही. कमी टाक. आता या वर्षामध्ये गेलो नाही ना आम्ही. आणि हे कोथिंबीर टाकली का? कोथिंबीरच नाही, मिरची हिरवी मिरच्या काहीच नाही. लाल चटणी फक्त. मानावचं मला ठेवायचं. मी एकच खाल्ली आता. ती पण त्याच्यात झालं का एवढं पतलं? पतलंच छान लागतं. कतलं चांगलं लागते भाकरीसोबत. अरे निघलं. निघला. चला मित्रांनो या जेवण करायला. गरम गरम बेसन आणि शिळा भाकरी है ना का. एकदम भारी. एकदम भारी जेवण आहे. तूप संपत आला का? एवढंच राहिलं तूप आता. गाईचं एक म्हशीचं आहे. माहिती घरी बनवलेलं आहे ते. घरी बनवलेले ठेव. चला नको. मित्रांनो या जेवण करायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थांब रे. रामकृष्ण हरी. आणि आज आहे ना 2-250 मला वाटतं 2-250 नारळ विकला असं आज. थांब 2 मिनटं. आणि 2-250 बाकी असेल म्हणजे 500 नारळ मागवलं होतं आज. चला जेवण करतो आता. असेच आमचे छोटे छोटे व्हिडिओ बघत जा प्लीज. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. आणि दादूला आमचा लाईक करा एकदा. हां दादू चला धन्यवाद. थँक्यू सो मच.